तसं पाहिलं तर हल्ली खूप आपण धान्य साठवून ठेवतो असं नाही आहे बरं का. अगदी लागेल एवढं महिन्याच्या यादीमध्ये आपण घेतो. पण बऱ्याच जणांकडे डाळी म्हणा किंवा इतर काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याची साठवण करण्याची पद्धत आहे. त्याचं कारण हेच आहे की सारखं येता जाता दुकानात जाऊन डाळी आणल्या, तांदूळ आणले असं होऊ नये म्हणून. मी तरी निदान 12 महिने लागतील एवढ्या 1-2-4 प्रकारच्या डाळी, तांदूळ, मोहरी, हळद, तिखट, मसाला ह्याची मात्र साठवण करून ठेवते. म्हणजे ऐनवेळेला गोंधळ होत नाही. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये डाळी कशा वर्षभर टिकवायच्या किंवा ठेवायच्या याच्याबद्दल बघणार आहोत. कारण आपल्या काही व्ह्युअर्सनी मला विचारलं होतं की आम्ही अशी थोडीफार साठवण करून ठेवतो, तर त्याची काळजी आम्ही कशी घ्यायची ते आम्हाला तुम्ही सांगा. तर आपण धान्य कशी साठवायची ते बघूयात. पहिल्यांदा आपण घेऊयात तांदूळ. म्हणजे शिजवलेला भात हा आपल्याला सकाळ संध्याकाळ लागतच असतो. त्यामुळे 4 माणसं जर घरात असतील तर अंदाजे महिन्याला आपल्याला 2.5 ते 3 किलो तांदूळ लागतो. आता हा तांदूळ आपण आणल्यानंतर तो साठवायचा कसा, तर पहिली एक गोष्ट लक्षात ठेवायची, तांदूळाला कधीही उन्हात टाकायचं नाही. समजा आपण टाकले तर त्याचा भात शिजला जात नाही चांगला. म्हणजे जसं आपल्याला मऊ किंवा छान भात हवा असतो तर तो फडफडीत होतो आणि त्याची चव पण बदलली जाते. बोरिक पावडर लावल्यानंतर आपल्या तांदूळाला कीड लागत नाही. आणि मुख्य म्हणजे ज्या वेळेला आपण भात लावताना 2दा-3दा तांदूळ धुतो त्यावेळेला ती बोरिक पावडर निघून जाते. त्यामुळे त्याचा आपल्या शरीराला अपाय होत नाही. दुसरं महत्त्वाचं धान्य म्हणजे गहू. बऱ्याच वेळेला आपण गव्हाचं साठवण करून ठेवतो. गव्हाला ऊन भरपूर दाखवणं हे अत्यंत आवश्यक असतं. गव्हाप्रमाणेच डाळी आहे, तुरीची डाळ आहे, हरभऱ्याची डाळ आहे, मुगाची डाळ आहे, उडदाची डाळ आहे, या सगळ्यांना कडकडीत ऊन दाखवणं अत्यंत आवश्यक असतं. आता आमचं शेत आहे, आमच्याकडे हरभरे खूप येतात, त्यालासुद्धा मी कडकडीत ऊन दाखवून ठेवते. त्यामुळे काय होतं की आपल्या धान्याला त्या मानाने कमी कीड लागते. त्या गव्हाला एक कडक 3-4 दिवस ऊन दाखवायचं. इतर डाळींनाही आपण कडक ऊन दाखवायचं. गहू वर्षभर टिकवण्याकरता त्याला दर 5-6 महिन्यांनी ज्या दिवशी कडक ऊन असेल त्यावेळेला आपण ऊन दाखवणं आवश्यक असतं. गव्हामध्ये आपण पाऱ्याच्या गोळ्या म्हणा किंवा कडुलिंबाची पानं म्हणा हे सुद्धा आपण ठेवू शकतो. एक इंजेक्शन मिळतं, नेमकं आता मला त्याचं नाव आठवत नाही, पण ते सुद्धा असं अलगद फोडून जर गव्हात ठेवलं तर गव्हाला कीड लागत नाही. फक्त पाऱ्याच्या गोळ्या किंवा अशी काही औषधं तुम्ही गव्हात ठेवणार असाल तर ती एका छोट्याशा कापडामध्ये बांधून टाकावी. म्हणजे काय होतं की चुकून ते दळताना किंवा याच्यामध्ये आपल्या पोटामध्ये जात नाही. नंतर आपण डाळींकडे बघूयात. डाळी जर आपल्याला तुरीची डाळ आहे, हरभऱ्याची डाळ आहे, ही जर टिकवायची असेल तर त्यालाही कडक ऊन दाखवणं अत्यंत आवश्यक आहे. डाळ वर्षभर टिकण्याकरता आपण त्याला एरंडेल तेल जे मिळतं की नाही बाजारामध्ये ते छान चोळून ठेवलं तर डाळ छान टिकली जाते. तुम्हाला माहिती आहे गुजरातमध्ये तुरीच्या डाळीला हमखास एरंडेल तेल लावतात आणि आपल्याकडे पण पूर्वीपासून एरंडेल तेल लावायची पद्धत आहे. कारण ज्यावेळेला आपण डाळ धुतो त्यावेळेला एरंडेल तेल जातंच, परंतु समजा जरी आपल्या पोटात गेलं तर त्याच्यापासून आपल्याला अपाय होत नाही. कडुलिंबाचा पाला जर आपल्याला डाळीमध्ये, तांदूळामध्ये, गव्हामध्ये टाकायचा असेल तर तो एखाद्या पातळ कापडामध्ये आपण ठेवला पाहिजे. कारण म्हणजे काय होतं की तो वाळल्यानंतर काय होतं त्याची सगळी पानं आपल्या धान्यामध्ये पसरतात आणि मग ते पाखडून काढावी लागतात. त्यापेक्षा कापडात गुंडाळून जर कडुलिंब आपण ठेवला तर त्याची पानं सगळीकडे पसरली जात नाहीत. नंतर आपण समजा मसाले करत असो, तिखट आहे, हळद आहे, त्याच्यामध्ये आपण खडे मीठ घालून ठेवावं म्हणजे त्याला कीड लागत नाही. त्याचप्रमाणे आपण डाळीचे सांडगे करतो किंवा तळणीच्या मिरच्या पण करतो, हो की नाही, त्यालासुद्धा आपण दर 4-5 महिन्यांनी जेव्हा ऊन मिळेल त्यावेळेला एका ताटात घालून 2-3 तास तरी कडक ऊन दिलं पाहिजे म्हणजे त्याला कीड लागत नाही. जशी आपण डाळीची काळजी घेतो त्याचप्रमाणे आपण कडधान्याची सुद्धा काळजी घ्यायची. म्हणजे सगळ्याला ऊन दाखवून ठेवायचं. चवळी असू दे, मसूर असू दे, हरभरे असू दे, छोले असू दे, कडक उन्हामध्ये छान ते 2-3 ऊन दाखवायचे. आणि मुख्य ऊन दाखवल्यानंतर ते धान्य घरात आणून गार व्हायला पाहिजे. नाही तर गरम जर ते तुम्ही समजा डब्यामध्ये भरलं तरीसुद्धा ते घामट होतं आणि त्याला पुन्हा कीड लागण्याची शक्यता असते. त्यामुळे आणल्यानंतर ते 2-3 दिवस आपण घरामध्ये पसरून गार झाल्यावर आपण आपल्या डब्यांमध्ये भरून ठेवावं. आणखीन अत्यंत महत्त्वाची अशी तुम्हाला टीप द्यायची. काय होतं की आपण 50 किलो गहू आणतो आणि असेचे असे आपण पिपामध्ये ओतून ठेवतो. ज्यावेळेला आपल्याला पुन्हा ऊन दाखवायचं असेल किंवा ज्यावेळेला आपल्याला ते दळणाला काढायचे असतील त्यावेळेला आपण झाकण उघडतो आणि त्यावेळेला पुन्हा ते ओलसर होण्याची शक्यता असते आणि त्याला कीड लागण्याची शक्यता असते. कारण आजूबाजूला धान्य असतं, त्यातली एखादी जरी कीड किंवा किडा आतमध्ये गेला तर गव्हाला किंवा इतर धान्याला कीड लागण्याची शक्यता असते. म्हणून आपलं जे धान्य असतं ते आपले जुने अभरे असतात की नाही त्याच्यात 15, 20, 10 जेवढे किलो धान्य मावेल तेवढे त्याच्यामध्ये भरायचे, त्याला घट्ट सुतळीने बांधायचं आणि मग जे आपण कोठी म्हणा किंवा ज्या पिपामध्ये आपण धान्य साठवतो त्याच्यात ते असेच्या असे ठेवून द्यायचे. त्याच्यामुळे एक फायदा होतो की ज्यावेळेला आपण
धान्य काढतो त्यावेळेला आपण 10 किलो उरले, 20 किलो उरलेत, 15 किलो उरलेत हे एकतर आपल्या लक्षात येतं. मुख्य म्हणजे ज्यावेळेला आपण धान्य उन्हामध्ये टाकतो त्यावेळेला पीप तिथपर्यंत न्या असं करण्यापेक्षा त्यातल्या एक आभऱ्याची पिशवी आपण तिथपर्यंत नेली आणि थोडं जरी गव्हाला किंवा धान्याला ऊन दाखवलं तरीसुद्धा आपल्याला ते सोपं पडतं. आणि मुख्य म्हणजे आपल्याकडे जर साठवणीचं पीप मोठं असेल तर त्याच्यामध्ये आपण गहू, डाळ किंवा आपले कडधान्य हे सुद्धा एकाच पिपामध्ये आपण ठेवू शकतो, कारण प्रत्येकाच्या पिशव्या वेगळ्या असतात. ही अत्यंत महत्त्वाची टीप आहे. आणि उन्हात आपण ज्यावेळेला वाळवण करतो धान्याचं त्यावेळेला ह्या पिशव्या आपल्याला आपल्या गॅलरीमध्ये किंवा गच्चीपर्यंत नेणंसुद्धा आपल्याला सोपं जातं. हळद म्हणा, तिखट म्हणा ह्याचे साठवण करताना त्याच्यात तमालपत्र किंवा हिंगाचे खडे ठेवावे, त्यामुळे सुद्धा त्याला कीड कमी लागते. या सगळ्या जरी टिप्स सांगितल्या असल्या तरीसुद्धा मधून आपण जे साठवण धान्य म्हणा किंवा तिखट म्हणा, हळद म्हणा, मसाले म्हणा याची साठवण केली असेल तर त्याच्याकडे लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. विशेषतः पावसाळ्याच्या वेळेला दमट हवा असते आणि त्यावेळेला ह्या गोष्टींना कीड लागण्याची शक्यता असते. अशा वेळेला मधनं आपण जर लक्ष ठेवलं, थोडंसं जरी कीड आपल्याला दिसली तरी आपण तत्परतेने त्याच्यावर उपाय करू शकतो. समजा जर तुमचं कुटुंब लहान असेल आणि एवढं साठवण करणं आपल्याला शक्य नसेल तर आपल्याला महिन्याला आवश्यक आहे तेवढं धान्य आणलं तरीसुद्धा चालतं. पण आजचा व्हिडिओ जे लोक साठवण करतात त्यांच्याकरता आहे. 3 महिन्याची तरी साठवण घरामध्ये असावी असं मला नेहमी वाटतं. काही इमर्जन्सी आली तरी आपली गडबड होत नाही, घरामध्ये धान्य भरलेलं असतं. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.